राम राम. मंचावर उपस्थित माननीय नामदार श्री एकनाथरावजी शिंदे साहेब, डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब, आदरणीय पद्मश्री महाराष्ट्र भूषण अशोक सराफ सर, अलकाताई कुबल, उषाताई नाडकर्णी, विजय अण्णा गोखले, विजय पाटकर, विशाखा सुभेदार, सिद्धार्थ जाधव, संतोष जुवेकर. खरं तर आज पहिल्यांदा खरोखरीच शिंदे साहेब म्हणले तसंच झालं की एवढे कलाकार एखाद्या लोकार्पण सोहळ्याला एकत्रित येणं हे पहिल्यांदाच घडलं असेल. आणि खरोखरीच आमचे ज्येष्ठ संगीतकार अशोकजी पत्की, नाटककार अशोकजी समेळ, नावं संपतच नाही आमच्या क्षेत्रातली. एरवी तुमच्या क्षेत्रातली नावं संपत नाहीत आणि तुम्हाला ती आवर्जून घ्यावी लागतात, पण आज आम्हालाही तसंच आवर्जून बघून बघून घ्यावी लागणार आहेत. कारण मला आज एक आनंद असा आहे की बरोबर 31 वर्षापूर्वी मी व्यावसायिक रंगमंचावर जेव्हा पदार्पण केलं होतं तेव्हा पहिलं नाटक अशोक मामांबरोबर केलं होतं आणि त्यांचं मार्गदर्शन आज 3 दशकं झाली अनुभवतोय. हा एक माझा भाग्याचा योग आहे. खरं तर एखाद्या गावामध्ये नाट्यमंदिर उभं राहणं म्हणजे काय, तर त्या गावाची, तिथल्या जनतेची एक सांस्कृतिक भूक असते आणि ती भूक राज्यकर्त्यांनी जाणणं ही फार महत्वाची गोष्ट असते. आणि मी अंबरनाथला याच्या अगोदर श्रीकांतदादांच्या जे काही फेस्टिवल त्यांनी आयोजित केले होते त्या निमित्ताने इथे आलो होतो. पण मला आज हा रंगमंच पाहिल्यानंतर बाहेरून येतानाच खूप भारावल्यासारखं झालं. कारण एक तर बाहेर ज्या पद्धतीचे फोटोग्राफ्स लावलेले आहेत आणि येताना आमची सगळी ज्येष्ठ रंगकर्मी मंडळी आणि आम्हाला गदगद करणारं वातावरण, त्यामुळे खरोखरीच सिद्धार्थ म्हणाला तसं ते भारावून जाणं. आणि त्यानंतर इथे आल्यानंतर नांदीचे सूर ऐकल्यानंतर कुठल्याही कलाकारांना जी अंगात ऊर्जा संचारते ती फार महत्वाची. आणि मला वाटतं भरत पटकन आत गेला त्याचं कारण ते, आता तो आतून म्हणत असेल लवकर उरका मी तयार झालेलो आहे, असंही आतून हे असेल. पण मला असं वाटतं की या नाट्यगृहाला आज धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं नाव दिल्यानंतर सुद्धा श्रीकांतजींनी जी गोष्ट केली आहे ती फार स्पृहणीय आहे की बाळ कोल्हटकरांचं नाव आणि अण्णाभाऊंचा पुतळा हा दुग्ध शर्करा योग ते साधतायत. म्हणजे राज्यकर्त्यांनी खूप समंजस असणं, अशा पद्धतीचं समंजस असणं ही फार महत्वाची आणि मोलाची गोष्ट मला वाटली.